डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि आता मनात फक्त एकच प्रश्न, DV लिस्ट कधी लागणार? मी सिलेक्ट झालो का नाही? जॉईनिंग कधी मिळणार? जर तुम्ही ह्याच टप्प्यावर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण सिस्टम आतून समजून घेणार आहोत आणि शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला एक्झॅक्ट पुढचा टप्पा स्पष्ट होईल. ज्या मित्रांना DV, हॉल तिकीट, लॉग इन किंवा रिझल्टबद्दल कन्फ्युजन आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. DV म्हणजे सिलेक्शन आहे का? सर्वात मोठा गैरसमज. DV म्हणजे सिलेक्शन. हे पूर्णपणे चुकीचे आहे. डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे पात्रता तपासणी. तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत का? तुम्ही नियम पूर्ण करता का हे तपासले जाते. यामुळे DV झालं म्हणजे प्रोसेस कंप्लीट नाही. प्रोसेस सुरू झालाय. आता पुढचे 6 टप्पे समजले तर तुम्हाला डिलेची भीती राहणार नाही. DV नंतर पूर्ण प्रोसेस. स्टेप 1, डॉक्युमेंट स्क्रुटिनी रेकॉर्ड तयार. स्टेप 2, एलिजिबल/नॉट एलिजिबल लिस्ट. स्टेप 3, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. स्टेप 4, फायनल सिलेक्शन लिस्ट. स्टेप 5, पोस्टिंग ऑर्डर. स्टेप 6, जॉईनिंग इन्स्ट्रक्शन. ही पूर्ण चेन आहे. यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल लागते, म्हणून वेळ लागतो. DV लिस्ट कधी लागते? हा सर्वात कॉमन प्रश्न आहे. साधारण टाइमलाईन DV नंतर 7 ते 30 दिवसांच्या आत एलिजिबल लिस्ट येऊ शकते. पण डिले होण्याची कारणे रोस्टर अप्रूव्हल, वॅकन्सी कन्फर्मेशन, डॉक्युमेंट रीचेक, कॅटेगरी व्हॅलिडेशन. म्हणून एक्झॅक्ट डेट कोणी सांगू शकत नाही. ऑफिशियल लिस्ट हीच फायनल माहिती असते. जर तुमचं नाव प्रोव्हिजनल लिस्टमध्ये असेल तर पुढे काय होते ते लक्षात ठेवा. प्रोव्हिजनल वर्सेस फायनल लिस्ट. प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन. फायनल लिस्ट म्हणजे कन्फर्म सिलेक्शन. प्रोव्हिजनलमध्ये करेक्शन शक्य. फायनलमध्ये पोस्टिंग प्रोसेस सुरू. अनेक विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होतात. जॉईनिंग कधी मिळते? फायनल सिलेक्शन नंतर पोस्टिंग ऑर्डर, मेडिकल फिटनेस, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, जॉईनिंग इन्स्ट्रक्शन. जॉईनिंग साधारण 15 ते 45 दिवसात मिळू शकते. इन्स्टिट्यूट वाईज टायमिंग बदलते. जॉईनिंग प्रोसेस फुल गाईड. स्टेप 1, पोस्टिंग लेटर डाउनलोड. स्टेप 2, इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग. स्टेप 3, ओरिजिनल डॉक्युमेंट चेक. स्टेप 4, मेडिकल फिटनेस. स्टेप 5, जॉईनिंग एक्सेप्टन्स. रिपोर्टिंग डिले करू नका. कॉल लेटर मिळताच ॲक्शन घ्या. विद्यार्थ्यांचे रिअल प्रश्न. माझं DV झालं पण अपडेट नाही. डिले नॉर्मल आहे. वेटिंग लिस्ट लागेल का? वेकेन्सीवर अवलंबून. डॉक्युमेंटमध्ये छोटी चूक. करेक्शन विंडो कधी दिली जाते? जॉईनिंग मिस झाली तर. व्हॅलिड रिझन असेल तर रिप्रेझेंटेशन करता येते. पोस्टिंग दूर मिळाली. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन फायनल असतो. रियालिटी चेक. सिस्टम स्लो असू शकतो. प्रोसेस थांबत नाही. ऑफिशियल अपडेट फॉलो करा. रूमर्स टाळा. तुमची मेहनत वाया जात नाही. तयारी कशी ठेवायची? डॉक्युमेंट स्कॅन रेडी. मेडिकल फिटनेस रेडी. कम्युनिकेशन क्लिअर. फोन ॲक्टिव्ह ठेवा. ईमेल नियमित तपासा. तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत केली आहे. हा शेवटचा टप्पा आहे. भीती स्वाभाविक आहे. पण माहिती मिळाली की कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही एकटे नाही. हजारो विद्यार्थी ह्याच टप्प्यावर आहेत. डायरेक्ट सपोर्ट सेगमेंट. जर तुम्हाला DV स्टेटस लिस्ट चेक, जॉईनिंग कन्फ्युजन, डॉक्युमेंट इश्यू अशी कोणतीही अडचण असेल तर डायरेक्ट मदत मिळेल. डिले म्हणजे रिजेक्शन नाही. प्रोसेस चालू आहे. तुमची निवड नक्की होईल.